नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण आता काल 28/2/2024 रोजी एक GR प्रसिद्ध झाला आहे, तो म्हणजे पोलीस भरतीचा जो मार्ग आहे, म्हणजे जो हिरवा कंदील आहे, तो पोलीस भरतीच्या या सर्व विद्यार्थी मित्रांच्या प्रतीक्षेला तो हिरवा कंदील या ठिकाणी प्राप्त झालाय। याच दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे जे विद्यार्थी मित्रांचे फोन आलेले आहेत त्यावरनं एक लक्षात येते की कुठेतरी जे डॉक्युमेंट्स असणार आहेत सबमिट करण्यासाठी त्याबद्दल अजूनही विद्यार्थ्यांमध्ये काही संभ्रम आहे। त्याच दृष्टिकोनातून आपण हा एक व्हिडिओ बनवतोय जेणेकरून विद्यार्थी मित्रांना ज्याला आता वर्दी अंगावरती पाहिजे, जो घेणारच आहे, तर त्या विद्यार्थी मित्राला कोणते कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी सबमिट करावे लागतील, अनिवार्य असतील, तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ मी पुढचे काही मिनिटांमध्ये तुम्हाला त्या स्पष्ट करून सांगेल। तर सगळ्यात पहिल्यांदा फार विशेष असं लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट सांगितले हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे। त्यामुळे इकडे लक्ष द्या। आता सगळ्यात पहिल्यांदा पोलीस भरती आता जो फॉर्म निश्चित होणार आहे दिनांक 1 मार्च 2024 पासून पेपर मध्ये जाहिराती द्याव्यात असा GR या ठिकाणी आलेला आहे आणि जून मध्ये होणार आहे। किती जागांसाठी होणार आहे, काय होणार आहे, कालपासून अनेक व्हिडिओज YouTube वरती या ठिकाणी अवेलेबल आहे। 15 दिवसांखाली याच्या संदर्भात मी तो व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला होता की नेमकं काय विषय, लेखी त्याच्यानंतर ग्राउंड असेल यावरती सुद्धा व्हिडिओ बनलेला आहे। अजून त्याच्यामध्ये डिटेल मी तुम्हाला अजून काही गोष्टी GR चा आधार घेऊन पुढे सांगणार आहे, पण त्याआधी आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागतील हे समजून घ्या। सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक ती कागदपत्र कुठली, तर 10वी आणि 12वीचे मार्क मेमो आणि बोर्डाचं जे सर्टिफिकेट असतं प्रमाणपत्र, हे या ठिकाणी पहिल्यांदा कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे। जरी कुठं कॉलेजमध्ये वगैरे सबमिट केलं असेल तरी सुद्धा तिथून ते काढून घ्या ऍप्लिकेशन करून, बरं का, हे तुम्हाला असणं कंपल्सरी। त्यानंतर जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा PG सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही गुणपत्रक मार्क मेमो किंवा सर्टिफिकेट असेल तर जोडा, नाहीतर मार्क मेमो चालतो, काही विषय नाहीये। तुम्ही जर पदवीला असतान तर या ज्या कोणत्या सेमिस्टरला असताना त्याचं मार्क मेमो जोडलं तरी काही हरकत नाहीये। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, लक्षात येतंय। आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे स्टडी घेत असतात तर त्याच्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल, म्हणजे हा विद्यार्थी याच कॉलेजचा आहे बुवा हे दर्शवणारं हे एक व्हॅलिड डॉक्युमेंट आहे, ते कॉलेजमध्येच तुम्हाला प्राप्त होईल। त्यानंतर वय आणि अधिवास प्रमाणपत्र, ज्या ठिकाणी म्हणजे जेवढं आपलं वय आहे आणि आपला अधिवास कुठे म्हणजे आपण राहणारे रहिवासी कुठले आहोत, तर त्यासाठी एक डोमिसाइल म्हणून एक सर्टिफिकेट लागत असतं, हे या ठिकाणी कंपल्सरी लागेल। त्यानंतर जर तुम्ही अशा काही जातींमधून असाल जिथे तुम्हाला काही प्रमाणामध्ये काही सवलती मिळत असतील तर त्या जातीचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागेल, प्लस नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यक राहील। म्हणजे ज्यांना कोणाला आरक्षणाचे जर काही फायदे वगैरे असतील तर त्यांना हे 2 सर्टिफिकेट कंपल्सरी या ठिकाणी त्यांना ते दाखवावेच लागतील, बरं का। त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल EWS जर असेल, EWS मधून जर कोणी फायदा घेत असेल तर अशा व्यक्तीचं प्रमाणपत्र EWS सर्टिफिकेट जे काढून घेतलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लावावं लागेल, बरं का। खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र, ही एक नवीन सिस्टीम आता आलेली आहे, म्हणजे फिमेल रिझर्वेशनच्या संदर्भात एक सर्टिफिकेट काढायचं असतं, ते आवर्जून काढून घ्या। सेवा केंद्रावर जा, त्यांना म्हणावं जर कोणी महिला असतील, महिलांसाठीचे विशेषतः लक्ष द्या, महिला उमेदवारांसाठी, तर त्यांना म्हणावं की फिमेल रिझर्वेशन साठीचं प्रमाणपत्र आम्हाला लागतं आणि ज्या ओपन मधून असतं त्यांच्यासाठीच येते, कारण त्यांना 30% आरक्षणाचा फायदा या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल, म्हणजे तुमची जर घर जमीन जर एखाद्या प्रकल्पामध्ये गेली असेल किंवा भूकंपामध्ये गेली असेल तर अशा वेळेला तुम्हाला ते प्रकल्पग्रस्त म्हणूनच जे सर्टिफिकेट जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याने जे भेटत असतं हे तुम्हाला तिथं जोडावं लागेल, त्याच्यासाठी वेगळी तरतूद सुद्धा असते, हे असेल तर काढून घ्या। त्यानंतर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू
म्हणजे आता लक्षात घ्या, खेळाडू म्हणजे कोणते, कमीत कमी स्टेट सर्टिफिकेट, शासनाची किंवा शासन मान्यता प्राप्त ऑलिम्पिक मध्ये असणारे जर एखादं इव्हेंट, स्पोर्ट इव्हेंट जर खेळाडू खेळला असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याला पदक मिळालं असेल, तर अशा खेळाडूंनी विभागीय क्रीडा संकुलामध्ये जाऊन त्या विभागीय उपसंचालकाकडून त्याचं सर्टिफिकेट पडताळणी करून, चेकिंग करून त्या ठिकाणी शेरा उपलब्ध करून घ्यावा. आणि हा शेरा नंतर फॉर्म भरताना तुम्हाला तो तिथं अपलोड केला जाईल. त्याच्यावरती तुम्ही स्पोर्ट्स मध्ये येणार आहे की नाही हे या ठिकाणी निश्चित होईल. बरं का विद्यार्थी मित्रांनो, फार महत्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्ही होमगार्ड असताल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागेल. दिवसांची मर्यादा दिली आहे 1095 दिवस. ओके, हे सुद्धा तुम्हाला जर तुम्ही तिथं सबमिट केलं तर तुम्हाला त्याचं बेनिफिट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र. अंशकालीन म्हणजे जर समजा पदवीला आहे, लक्षात घ्या, तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट असेल तर ते चालतं, काय विषय नाही. पोलीस पाल्य प्रमाणपत्र म्हणजे पोलिसांचं जर एखादं लेकरू असेल, अपत्य असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतर माजी सैनिक उमेदवार असेल, डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र हे त्यांनी जोडायचे. म्हणजे एक्स आर्मीमन जर असेल तर त्यासाठी त्यांना जे प्रमाणपत्र दिले जातात तर ते त्यांनी आवर्जून जोडायचे. त्यानंतर अनाथ जर असेल, एखादा उमेदवार जर अनाथ असेल तर अनाथ असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा त्याला भेटत असतं. यांच्यासाठी 1% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पोलीस दलांमध्ये. त्याच्यामुळे ही तरतूद, जे कोणी अनाथ विद्यार्थी आहेत त्यांनी हे सर्टिफिकेट अवश्य काढून घ्यायचे आणि ते सबमिट करायचंय. संगणक परीक्षा उत्तीर्ण झाली, MSCIT वगैरे जे असेल, तुम्ही जर ते क्वालिफाय केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र दोन्ही काही चालतं, हे तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल. त्यानंतर जात वैधता, यस, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपण म्हणतो याला. काय, जर तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीतून असताना, जमातीतून असताना, तर त्याचं एक व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं. हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट शिवाय जाती प्रमाणपत्राला काही किंमत नसते. त्याच्यामुळे व्हॅलिडिटी तुमची असायलाच पाहिजे आणि ज्याच्याकडे असेल त्यांनी हे डॉक्युमेंट आवर्जून तिथं लावायचंय. त्यानंतर आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर पॅन कार्ड, मतदार कार्ड, ओळखपत्र कोणतंही चालतं, लावून टाका. नजीकच्या कालावधीत पासपोर्ट साईजचे 5 फोटो, पासपोर्ट साईजचे ऑफिशियल असे 5 फोटो तुम्हाला सोबत कॅरी करायचे आणि ते अपलोड करायचे, बरं का. त्यानंतर नावात बदल जर झाला असेल, म्हणजे असं जनरली स्त्रिया उमेदवार जे असतात, महिला उमेदवार लग्नाच्या नंतर आडनाव बदलली जातात. तर जर नावं बदलले असतील तर त्या गॅजेटमध्ये जे प्रतिज्ञापत्र असतं त्याला गॅजेट असं म्हटलं जातं. या गॅजेटमध्ये त्या गॅजेटची कॉपी त्या ठिकाणी तिथं जोडायची असते. काही पेपर फॉर्मॅटमध्ये असतो, त्याच्यात नावं असतात, हे तिथं तुम्हाला जोडायचं असतं. म्हणजे ऑफिशियली तुमचं नाव बदललं गेलं आहे, ही अशी एक माहिती तुम्हाला शासनाला कळवणं अनिवार्य आहे. तर उपरोक्त हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे आजच तयार असणं फार गरजेचं आहे, बरं का विद्यार्थी मित्रांनो. याच्याशिवाय तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट जर नसेल तर काढल्या जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण त्या ठिकाणी, भरतीच्या ठिकाणी डॉक्युमेंट पडताळणी ही खूप फास्ट प्रक्रिया असते. त्याच्यामुळे ते तुम्हाला ही वेळ देत नाही की तुम्ही घरी जाऊन घेऊन येतो, बुवा सर्टिफिकेट राहिलंय, विसरलोय, तिथं काही गुंजाईश नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सगळे डॉक्युमेंट हे आपल्याला सोबत कॅरी करायचे आहेत. धन्यवाद.